आज आपल्याला बघायचं डेटा अपडेट कसा करायचा. अपडेट थोडंसं किचकट आहे, त्यामुळे थोडंसं लक्ष देऊन बघा. डिलीट एकदम इझी होता, बट अपडेट थोडासा त्याच्यापेक्षा कॉम्प्लिकेटेड जातो. ठीक आहे. त्यासाठी काय करायचं आपल्याला, अगोदर तर हा पेज आपला कुठला आहे, रेकॉर्ड व्ह्यू, याला रन करून घेऊया. इथे आपण डिलीट आणि एडिट असे 2 बटन्स काल घेतले होते. याच्यामध्ये आता इथे मी एडिट बटन वरती येणार आहे. जसं काल आपण अँकर टॅगनी डेटा सेंड केला होता, मी ते कमेंट मध्ये ठेवलाय, एका डिलीटच्या पेजला जसा पाठवला होता, सेम आपल्याला अपडेटसाठी पण तीच प्रोसेस करायची. इथे तुम्हाला काही कन्फर्म विचारायची गरज नाहीये. सो इथे तुम्ही डायरेक्ट अँकर टॅग देऊ शकता. कमेंटच्या बाहेर करायला सिंपल आपण काय केलेलं आहे, अँकर टॅग दिलेली आहे आणि इथे काय केलंय, इथे डिलीटच्या ऐवजी एडिट रेकॉर्ड किंवा अपडेट रेकॉर्ड असं काहीतरी मी पेज आहे तिथे मी याला पाठवलेलं आहे. आणि तिथं काय केलेलं आहे, आपण आयडी पाठवलाय रो ऑफ 0. रो ऑफ 0 मध्ये आयडी असते, जसं डिलीट साठी पाठवत होतो आपण, सेम तेच आपण इथे हे केलेलं आहे. ठीक आहे. आणि याला सेव्ह केलं, रिफ्रेश. आता ज्याच्यावरती आपण क्लिक करणार आहे त्याची आयडी इथे URL ला पास होणार. आता इथे जरी 2 दिसत असेल तरी पण याची आयडी 4 आहे, कारण आपण मधले रेकॉर्ड्स डिलीट केलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं, पेज क्रिएट करून घ्यायचं. अपडेट रेकॉर्ड डॉट PHP. आता इथं थोडंसं लक्ष द्या. आता इथं काय करायचं आपल्याला, या पेजवरती आयडी तर वरती आलेला आहे, मी तुम्हाला काल गेट करून इथे इको पण करून दाखवलेलं आहे. आपला जो इन्सर्टचा पेज असतो, जसं की आता तुमचा काय इथे गो फॉर रजिस्ट्रेशन हा पेज आहे, पेजचं नाव आहे स्टुडंट रेकॉर्ड डॉट PHP. तुमची जे काही डिझाईन असेल, जो काही इन्सर्टचा पेज असेल, जिथून तुमचा हा डेटा इन्सर्ट होतो, तो पेज तुम्हाला ऍज इट इज कॉपी करून घ्यायचा आहे. जसं की आता हा आपला स्टुडंट रेकॉर्ड इथे पेज इन्सर्टचा, हा पेज मी पूर्ण कॉपी केला. तुमची जशी डिझाईन असेल ती करून घ्या. मी काही डिझाईन केली नव्हती, मी जसा फॉर्म बनवलेला आहे तो ऍज इट इज पूर्ण पेज मी इथे कॉपी करून घेतलेला आहे. ठीक आहे. आता मी जसं सांगितलं होतं की हे PHPचा कोड कधी कधी कॉपी पेस्ट केला ना, असा व्हाईट येतो, तर त्याला सेव्ह ॲज करून घ्यावा. सेव्ह ॲज. आय थिंक तुम्ही चुकीच्या ठिकाणी हे केलेलं आहे. 1 सेकंड, चुकीच्या ठिकाणी पेस्ट केला. इथे नव्हता पेस्ट करायचं, मला इथे पेस्ट करायचं. ठीक आहे. हा पेज मी ऍज इट इज पेस्ट केलाय. आता हे व्हाईट झाले सगळं कॉपी पेस्ट केल्यामुळे याला सेव्ह ॲज करते. येस, आला कलर याला. फक्त आपण इन्सर्टचा पेज ऍज इट इज कॉपी केलाय अपडेटच्या पेजवर, एवढंच केलेलं आहे सध्या. आलं इथं. आता इथे आल्याच्या नंतर आपल्याला इथे स्टुडंट आयडी भेटते. आता इथं काय करायचं असतं, अपडेट करताना काय असतं, आता इथं जर आपण समजा नेम अपडेट केला तर बघ असं एक फील्ड सेपरेट अपडेट होणार नाही. आपण असं करू शकतो, स्पेसिफिक फील्ड टाकू शकतो, अपडेट नेम. मग आपल्याला प्रत्येक वेळेस क्वेरी चेंज करावी लागेल, अपडेट ऍड्रेस, अपडेट फीस, मग ज्याला क्लिक करेल तेच अपडेट होईल. कसं असतं, आपण एक फील्ड ज्यावेळेस अपडेट करतो त्यावेळेस पूर्ण फॉर्मच अपडेट होत असतो. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं असतं, पूर्ण फॉर्म साठीच कोड लिहायचा असतो. म्हणजे आपण जर समजा एकच फील्ड चेंज केली तर तेवढीच अपडेट नाही होत, मग ह्या बाकीच्या ब्लँक असतात ना, ह्या अशाच ब्लँक अपडेट होतात आणि मग त्याचे रेकॉर्ड सगळे ब्लँक होऊन बसतात आणि फक्त नावच अपडेट होतं. त्यामुळे आपल्याला काय करायचं, इथून डेटाबेस ओपन करते साईडला. तर कधी कधी याच्या पुढे एक असा बल्बचा आयकॉन पण असतो बरं का, कधी तर चुकून याच्यावरती क्लिक होतं. क्लिक झाल्यानंतर हे बघा, हा टेबल दिसत नाही,
मग इथं वरच्या साईडला येलो कलरचा बल्ब दिसायला लागतो, जेव्हा क्लिक करायचं आणि इथून शो करायचं, परत टेबल दिसेल. असं होतं कधीतरी आणि आपल्याला वाटतं आपला टेबल सोडून गेलाय. ठीक आहे, तर इथं काय करायचं आपलं स्टुडंट टेबल. तर आपल्याला काय करायचंय, याला अपडेट करायचंय. तर याच्यामध्ये आपण समजा इथे काही एंट्री आहेत. आता एखादा चांगला फॉर्म होते, समजा इथे कृष्णा कपूर नाव दिलंय, ऍड्रेस दिलाय मुंबई, दिले स्टेट, याच्यामध्ये हे जे रेकॉर्ड आहे, आता समजा काय झालेलं आहे याच्यामध्ये, चुकून समजा काहीतरी याच्यामध्ये पण सिलेक्ट बॉक्स आहे ना, सिलेक्ट बॉक्स थोडस वेगळं असतं. ठीक आहे, सिलेक्ट बॉक्स इथून काढून टाकते. सिलेक्ट बॉक्स अपडेट करण्याची प्रोसेस थोडी वेगळी, ती तुम्हाला मी नंतर कधीतरी सांगते. आता ह्याच्यामध्ये काय असतं, समजा इथून मला काय करायचं, नाव चेंज करायचं. मग मी इथं अपडेट वरती क्लिक केलं. अपडेट वरती क्लिक केल्याच्या नंतर सॉरी, हे व्ह्यूचा पेज आहे इथे, आणि तुम्ही अपडेट वरती क्लिक केलं. इथे काय होतं, मी फक्त इथं जर नाव चेंज केलं, मी जसं की आता ह्या रेकॉर्ड वरती क्लिक करते, कृष्णा कपूर, मी एडिट वरती क्लिक केलं, मी जर फक्त त्याचं नाव चेंज केलं, तर बाकीच्या फील्ड जर ब्लँक ठेवलं, तर मग काय अपडेट होतं, नेमच्या ठिकाणी नाव फक्त चेंज होतं आणि बाकीचं सगळं ब्लँक होऊन जातं. तर आपल्याला काय करायचं, इच टाइम पूर्ण फॉर्मच अपडेट करायचा असतो आणि ह्या व्हॅल्यू ब्लँक राहायला नाही पाहिजे. त्यामुळे ह्याच्यामध्ये याचा डेटा पण फेच करून आणायचा असतो. कसा, इथे आयडी आलेली आहे वरती, त्या आयडीला इथे घ्यायचं, इथे वरच्या साईडलाच घ्यायचं. कनेक्टिव्हिटी तर ऑलरेडी आलेलीच आहे कॉपी पेस्ट केल्यामुळे पेज. इथे काय करायचं आपल्याला, एक क्वेरी टाकायची. एक व्हेरिएबल घेतला, समजा हा कोणाचा डेटा आहे, स्टुडंट आहे, डेटा 1 इज इक्वल टू MySQL अंडरस्कोर क्वेरी, किंवा तुम्ही डायरेक्ट असं पण टाकू शकता, डायरेक्ट फेच करायचं आणि मध्ये क्वेरी टाकायची, MySQL अंडरस्कोर क्वेरी असं पण टाकू शकतात. म्हणजे एक सेपरेट व्हेरिएबल घेण्याच्या ऐवजी इथे पण डायरेक्ट क्वेरी टाकू शकतात. कनेक्टिव्हिटी कॉमा इथे क्वेरी टाकायची, इथे आय टाकून द्या. तर MySQL टाकल्यामुळे हिंट येतात, त्यामुळे मी घेतलं होतं तसं. ठीक आहे, आता इथे आपल्याला डेटा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम, आपल्याला ऑल कॉलम्स पाहिजेत, आपण स्टार घेतलेला आहे. टेबलचं नाव घ्यायचंय, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट टेबल. आता आपल्याला ज्यावेळेस व्ह्यू करायचं होतं, त्यावेळेस आपल्याला काय करायचं होतं, सगळं डेटा फेच करायचा होता. बट आता आपल्याला कॉलम सगळे हवेत, पण रो सगळे नाही पाहिजेत. आता कुठली पाहिजे आपल्याला, कुठला डेटा सिलेक्ट करायचा आहे, इथे URL ला ज्याची आयडी आली, म्हणजे ज्या रेकॉर्ड वरती आपण क्लिक केले, आपल्याला तेच फक्त डेटा पाहिजे. तर त्यासाठी काय करायचं, हा स्टुडंट आयडी आणि हा टेबल मधला आयडी मॅच करून घ्यायचा. त्यासाठी इथे टाकायचंय वेअर डेटाबेस मधला आयडी इज इक्वल टू सिंगल कोटेशन डबल कोटेशन डॉट डॉट. व्हॅल्यू जर तुम्ही इथं गेट करून टाकली असेल तर तो व्हेरिएबल टाका, मी डायरेक्ट टाकायला लागले $_गेट. इथे काय येतं वरती, स्टुडंट आयडी जे असेल ते, किंवा तुम्ही याला इथं व्हेरिएबल मध्ये घ्या आणि ते व्हेरिएबल इथं पास करा, कसंही चालेल. आणि याला सेमिकोलन. आता काय झालं, एसटी डेटामध्ये तुमच्या टेबलमध्ये तुम्ही जिथं क्लिक करताय तो डेटा इथे स्टोअर झालेला आहे. त्याला मी या व्हेरिएबलला कॉपी करते आणि आता इथे नेम मध्ये येणार. आता नेम कुठल्या लोकेशनला आहे, 1 लोकेशनला. सो इनपुट मध्ये डेटा कशामध्ये दिसतो, व्हॅल्यू. आता सिंपल डेटा असेल तर डायरेक्ट टाकू शकतो आपण, बट हा डेटा डायनामिक आहे आणि हा फॉर्म आपला डिझाईन HTML मध्ये केला. एक तर तुम्ही मग ह्याला पूर्ण असं हे करायचंय आणि डायरेक्ट इथं इको टाकून शेवटी क्लोज करा, असं पण करू शकतात. मग पूर्ण फॉर्म PHP मध्ये येऊन जाईल. नसेल तर आपल्याकडे सेकंड ऑप्शन, आपल्याला पूर्ण ठिकाणी PHP नकोय, जिथे पाहिजे तिथेच PHP घेऊ. PHP इको $s डेटा ऑफ 1. आपल्याला इथं नेम पाहिजे ना, नेम मध्ये, त्यामुळे आपण S डेटा ऑफ 1 केलेला. आपण 5 नंबरच्या रेकॉर्ड वरती क्लिक केले, वरती 5 नंबरची आयडी आली. आलं इथं करण कपूर. मी ज्याच्यावर ज्या रेकॉर्ड वरती क्लिक करते, समजा इथे एडिट, हे बघा हे तनिष, ज्या रेकॉर्ड वरती आपण क्लिक करतोय त्याचं इथे फेच होऊन यायला लागलं, कारण आपण तिथे वेअर कंडिशन टाकून त्या आयडीला मॅच करणारा डेटा घेतलाय. बाकीचं पण तसं सेम करून घ्यायचंय. हे कॉपी केलं मी. आता ऍड्रेसला व्हॅल्यू, सॉरी टेक्स्ट एरिया आहे ना, टेक्स्ट एरियाला अशी व्हॅल्यू टाकत नाही. टेक्स्ट एरियाला काय करायचं, याच्या आतमध्येच टाकायचं डायरेक्ट इथे. ऍड्रेस कुठल्या लोकेशनला आहे, 2 लोकेशनला. सो इथे येणार आहे तुमचा सेकंड लोकेशन. त्याच्यानंतर सेम व्हॅल्यू मी अशीच कॉपी केली, ते फीस मध्ये पण टाकते. याचं लोकेशन आहे 3. ओके. आणि आता रेडिओ बटन आणि सिलेक्ट ह्याचं अपडेट करायचं प्रोसेस थोडीशी वेगळी. याच्यामध्ये डेटा अजून थोडा वेगळ्या प्रकारे सिलेक्ट करावा लागतो. तर तुम्हाला
प्रोजेक्टमध्ये किंवा नंतर जर आपल्याकडे वेळ राहिला तर सांगेन, कारण ते थोडंसं अजून कॉम्प्लिकेटेड आहे. अगोदर हेच कन्फ्युजन त्याच्यामध्ये ते म्हटलं तर तुम्ही खूप कन्फ्युज होणार. त्याच्यामुळे मी सिम्पल वाला अगोदर सांगते. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय केलं आपण, ऍड्रेस पेज केला, फीस पेज केली आणि डेट पण पेज करूया. डेट कुठल्या लोकेशनला आहे इथून बघायचं. असं काउंट पण करू शकतो, पण सवय लागते तशीच. आपल्याकडे जर खूप मोठा टेबल असेल तर असं 1 2 3 4 असं काउंट करत नाही बसायचं. सरळ काय करायचं, स्ट्रक्चरवरती क्लिक करायचं. डेट ऑफ बर्थ कुठे आहे ती 6 लोकेशनला. सो 6 आय गेस आपण टाइम नाही फेच केला, करू शकतो तुम्हाला येतो. इथे डेट पण आलेली आहे. सो हा डेटा आपण फेच करून घेतला. ज्या रेकॉर्डवरती आपण क्लिक करतोय तो रेकॉर्ड इथे फेच होऊन आलेला आहे. आतापर्यंत आपण एवढं काम केलं. याच्यानंतर काय असतं इथे, बाकी हा इन्सर्टचा कोड आहे. इथेच आपण चेंज पण करू शकतो किंवा क्वेरी स्वतः टाईप करा. मी काय करते, मी क्वेरी टाईपच करते. मी ना असं शॉर्टमध्ये पण घेते, अपडेट सेट व्हेरिएबल टाकते आणि इथंच पेस्ट करू करू पटपट काम माझं सोपं होतं. बट ते तसं तुम्हाला थोडंसं समजायला अवघड जाईल. मी क्वेरी स्वतः पूर्ण फर्स्ट पासूनच टाईप करते, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं. आता हे सगळं काय केलेलं आहे आपण इथं वरच्या नेम प्रॉपर्टी घेतल्यात. नेम, ऍड्रेस, फीस ह्या दोन आपण कट केलेले, त्याला आपण इथून काढून टाकतो. ओके, हे आपण इथे घेतलेलं आहे. बाकी आता इथे फक्त आपल्याला क्वेरी चेंज करायची. इन्सर्टच्या ऐवजी अपडेटची क्वेरी घ्यायची. त्याच्या अगोदर आपल्याला एक इम्पॉर्टंट काम करायचंय, फॉन्ट टॅग. इथे आपण ज्या पेजवरती आहे त्याचं नेम, सेव्ह ॲज वरती जा, अपडेट रेकॉर्ड डॉट पीएचपी, आणि इथं खाली पण आपण इन्सर्ट केल्याच्या नंतर हे दोन पेजेस अपडेट, त्याच पेजचं नाव इथे दिलेलं आहे. किंवा तुमचं अपडेट झाल्याच्या नंतर इथून तुम्ही व्ह्यूच्या पेजला पण जाऊ शकता. अपडेट होणार आणि अपडेट झाल्याच्या नंतर तुमची मर्जी, तुम्ही व्ह्यूला जाणार तर ह्याच पेजला थांबा, ऍज यू विश. मी ह्याच पेजला थांबते, डिलीटला त्याच पेजला नाही थांबायचं, कारण ते सगळं ब्लँक असतं. इथं आहे डेटा, सो आपण इथे थांबला तरी काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही तुमची मर्जी, तुम्हाला व्ह्यूचं द्यायचं किंवा त्याच पेजला थांबायचं. ठीक आहे, आता इथे आपल्याला क्वेरी टाकायचं. क्वेरी असणार आहे अपडेट टेबल नेम, स्टुडंट टेबल, अपडेट टेबल नेम सेट. आता इथं काय करायचं, आपल्याला सगळ्या फील्ड आपल्याला नाही टाकायच्या. ज्या ज्या फील्ड्स आपल्याला अपडेट करायचं ते घ्यायच्या आणि इथल्या डेटाबेस मधल्या जसं आहे तसंच कॉपी करून घ्यावं लागेल. तुम्हाला चेंज करता येणार नाही. म्हणजे असं स्मॉल कॅपिटल जसं आहे तसं. सेट काय सेट करायचं, नेम सेट करायचे. नेमच्या ठिकाणी काय करायचंय, सिंगल कोटेशन, डबल कोटेशन, थोडंसं वाटतं तर गॅप ठेवा म्हणजे तुम्हाला थोडंसं लक्षात येईल. सिंगल कोटेशन, डबल कोटेशन, डॉट डॉट. डेटाबेस मधल्या नेमच्या तिथे हा आलेला नेम आपल्याला अपडेट करायचा. सो तुम्ही टाकलं डॉलर नेम, परत कॉमा, देन ऍड्रेस. डेटाबेस मधला ऍड्रेस इक्वल टू सिंगल कोटेशन, डबल कोटेशन, डॉट डॉट, डॉलर ऍड्रेस. ठीक आहे, त्याच्यानंतर परत कॉमा, देन फीस, व्हिडिओ फीस इक्वल टू सिंगल कोटेशन, डबल कोटेशन, डॉट डॉट, डॉलर फीस 1 असा व्हेरिएबल आपलं. हे व्हेरिएबल्स घेतले मी इथले. अँड देन लास्ट कॉमा, डीओबी कॅपिटल आहे ना, डीओबी इक्वल टू सिंगल कोटेशन, डबल कोटेशन, डॉट डॉट, डॉलर डीओबी. इथपर्यंत झालं. इथे आपण डेटा अपडेटेड म्हणून टाकलं किंवा रेकॉर्ड अपडेटेड, तुम्हाला जे टाकायचं ते. खाली डेटा फुट नॉट असं काहीतरी टाकलं. ठीक आहे, आता हे झालं. आता जर आपण ह्याला रन केलं, जर मी इथं सेव्ह वरती हे अपडेट वरती क्लिक केलं, समजा इथे आपण एक बटन आहे, ते सेव्हच्या ऐवजी आपण अपडेट असं टाकलं. ओके, आता काय होईल, सगळेच रेकॉर्ड अपडेट होतील. जर मी आता ह्याला रिफ्रेश केलं आणि मी जर इथलं जर नाव चेंज केलं किंवा ऍड्रेस चेंज केला, ऍड्रेस चेंज केला, काही चेंज केलं, तर ह्या सगळ्याच फील्ड अपडेट होतील आणि सगळेच रेकॉर्ड अपडेट होतील. म्हणजे ह्या टेबलमध्ये जेवढ्या पण एंट्रीज आहेत ना, त्या सगळ्याच ते कृष्णा कपूर आणि ते ऍड्रेस त्यांचे ते सेम, म्हणजे सगळं सेमच होऊन जाईल. आपल्याला सगळ्यांना अपडेट करायचंय का? नाही. आपल्याला काय करायचंय, इथे जी आयडी आलेली आहे त्यालाच अपडेट करायचं आहे. आता जर मी याला रन केलं तर सगळा टेबल पूर्ण सेमच होऊन जाईल. सगळ्याचेच नाव कृष्णा कपूर, सगळ्याचाच ऍड्रेस होऊन जाईल आणि सगळ्याचेच फीस तेच असं होऊन जाईल. तर त्यासाठी आपल्याला इथं काय टाकायचंय, वेअर कंडिशन टाकायची. वेअर इथला आयडी आपल्याला मॅच करायचंय या आयडी सोबत. आता ह्या आयडी सोबत कसं मॅच करणार, ज्यावेळेस आपण इथे डेटा फेच करतो त्यावेळेस ती आयडी डायरेक्ट येते. ओके, बट इथे एंडला पीएचपी मध्ये इथे आयडी डायरेक्ट येत नाही. इथे आपण त्याला डायरेक्ट घेऊ शकत नाही. मी जर इथं टाकलं ना, असं जर टाकलं ना,
स्टुडंट आय डी असं इथे येणार नाही. ते इथे येण्यासाठी तुम्हाला इनपुट थ्रूच व्हॅल्यू गेट करून घ्या, कारण आपण तर काय सांगितलेलं आहे, गेट करून घ्यायचं आपल्याला. तर आपण इथे काय करावं लागेल, आपल्याला इथे आणखीन एक फील्ड घ्यावी लागेल. इनपुट टाइप इज इक्वल टू टेक्स्ट, आणि इथे पण तुम्हाला द्यायचे व्हॅल्यू. वाटलं तर हीच व्हॅल्यू मी कॉपी करते, याच व्हॅल्यूला मी कॉपी केलेलं आहे आणि इथे पेस्ट केलं, आणि याच्यामध्ये आपण आयडी फेच करणार आहे. ठीक आहे, एरर येईल एखाद्या वेळेस, आपली क्वेरी आधी येते. ठीक आहे, इथे आलेली आयडी. आता आपण ज्या रेकॉर्ड वरती क्लिक करणार आहे त्याची आयडी इथे येणार आहे. हे बघा इथे 1, त्याच्यावरती क्लिक केलं त्याची आयडी आली. आता आपल्याला काय करायचंय, पण हा बॉक्स डिझाईन मध्ये खराब दिसायला लागलाय, तर तो बॉक्स आपल्याला हिडन ठेवायचा आहे. डिसेबल किंवा रीड ओनली नाही, दाखवायचंच नाहीये आपल्याला. तर त्याला आपल्याला काय करायचंय, डिसेबल नाही, काय येतं, काहीतरी येतं टाईप मध्ये, मी विसरले. माहितीये का कोणाला? रीड ओनली केलं तर काय होईल, इन्सर्ट दिसणार तो बॉक्स. एक सेकंड मी चेक करते, इथे वर्ड येतो, तो वर्ड विसरले मी. खूप दिवस झाला अपडेटची क्वेरी रन केली नाही, त्यामुळे तो एक्झॅक्ट वर्ड काय मी विसरली. फाइंड फ्रॉम टॅब, हिडन असं काहीतरी वर्ड, आय थिंक हिडनच आहे. हा हिडनच आहे, बरोबर आहे, हिडनच आहे. हा वर्ड विसरली मी. तर इथे तुम्हाला टाईप मध्ये हिडन टाकायचंय. याच्याने काय होईल, हे दिसणार नाही. तो इनपुट तिथे आहे पण तो दिसणार नाही. आणि ह्याला आपण नेम काहीतरी देऊयात. आपण समजा इथे नेम दिलं आयडी. आता काय झालं, याच्यामध्ये कोणाला अपडेट करायचंय ते ह्या इनपुट मध्ये आलेलं आहे, आणि हेच नेम आपण इथे खाली गेट करून घ्यायचं. ठीक आहे, इथे आयडीच ठेवतो तुम्हाला कन्फ्युजन. आता इथं काय आलेलं आहे, कोणाला अपडेट करायचंय ते आलेलं आहे. आता इथे आपण टाकू शकतो, वेअर डेटाबेस मधली आयडी इज इक्वल टू सिंगल कोटेशन, डबल कोटेशन, डॉट डॉट, डॉलर, ही आपण जी आयडी घेतलेली इनपुट ती जिथे मॅच होते त्याचाच रेकॉर्ड आता अपडेट होणार. हे सेव्ह केलं. आता इथं पण एक एरर येतो, तो कसा काढायचा सांगते मी तुम्हाला. सरळ रिफ्रेश करा. तो एरर कधी येतो, अपडेट झाल्याच्या नंतर येतो. जर तुम्ही अपडेट करून याच पेजला थांबला तरच तो एरर येतो, व्ह्यूला गेला तर नाही येणार. काय होतं, नंतर हे रिफ्रेश होतं आणि हे निघून जातं. मग ते म्हणते की मला इथं स्टुडंट आयडी भेटतच नाही. का म्हणणार आहे, कारण आपण वरच्या पेजला नाही तर टाकलेलं आहे हे लाईन की डेटा सिलेक्ट करायचा आहे, स्टुडंट हे URL चा डेटा गेट करून घ्यायचा आहे. तेव्हा एरर येईल. डोंट वरी, आपण ते पण सॉर्ट करूयात. आता मी समजा इथं ऍड्रेस नाही, समजा मी ऍड्रेस अपडेट केला पुणे आणि तनिष पाटील, हे दोनच रेकॉर्ड अपडेट करते, बाकीचं आहे तसं ठेवलं. अपडेट डेटा अपडेटेड, ओके. आता इथं मी काय म्हटलं, एरर येईल, तो एरर आलेला आहे. तर हा एरर काढला तर इथला डेटा पण ऑटोमॅटिक येईल. जर तुम्ही ह्याला इथून तुमच्या पेजला पाठवला तर ते येणार नाही. इथं जर पाठवला तर तो एरर येणार नाही. आपण त्या पेजला जर थांबलो, समजा इथं मी अपडेट केलं तर हे काय होतं, रिफ्रेश होतं. इथं वरती त्याला स्टुडंटची आयडीच भेटत नाही, आणि त्या लाईन नंबर 5 ला एरर द्यायला लागतं. हे बघा ह्या 5 लाईनला, कारण आपण इथून त्याला सांगितले डेटा गेट करून घ्यायला URL थ्रू. आपल्याला काय करावं लागेल, जर तुम्हाला इन्सर्ट झाल्याच्या नंतर याच पेजला थांबायचं असेल तर तुम्हाला हा डेटा पुन्हा इथे पाठवून ठेवावा लागेल. त्याच्यासाठी आपण तो कसा पाठवणार आहे, इथे आपण हे बघा, हे ऍक्शन आहे, म्हणजे इथे फॉर्म सबमिट होतो, इथं क्वेश्चन मार्क द्यायचा. सॉरी, क्वेश्चन मार्क. काय आहे व्हेरिएबल, व्हेरिएबल तुम्हाला सेम ठेवावे लागतील. काय URL मध्ये त्याला काय नाही भेटत आहे, स्टुडंट आयडी. तर इथे आपण घेतला स्टुडंट आयडी इज इक्वल टू, आता हे PHP नाहीये, सो इथे आपल्याला PHP घ्यावं लागेल. PHP इको डॉलर एस डेटा ऑफ 0. एस डेटा ऑफ 0 का घेतला, कारण आपल्याला इथं या व्हेरिएबल मध्ये त्याची आयडी पाहिजे, आणि त्याची आयडी आपल्याला या क्वेरीच्या 0 लोकेशनला भेटेल स्टुडंट टेबल मधून. रिफ्रेश. आता मी परत एकदा करंट अपडेट डेटा अपडेटेड. तरी पण इथे काहीतरी गलती झाली, ह्या लाईन मध्ये काहीतरी गलती आहे. लेट मी चेक. आय थिंक आपण क्वेश्चन मार्क विसरले. इथे टाकलंय स्टुडंट आयडी बरोबर आहे.
रेकॉर्डलाच आहे ना, इधर कुछ तो गलती हो गई है, लाइन तो बाहर नहीं जाता है। सगळीकडे गेटच यूज केला. चुकलं तर काही नाहीये, डेटा येत नाही, डेटा येत नाही ते, बाकी आपलं क्वेरी झाले, सगळं झाले, ओके सगळं. अपडेट रेकॉर्ड एखाद्या वेळेस कुठला थोडा सिंटॅक्स वगैरे चुकला असेल. रिफ्रेश. रेकॉर्ड आपलं अपडेट व्हायला इथेच काय गडबड व्हायला माहिती, तोपर्यंत याला व्ह्यूच्या पेजला दाखवतो तुम्हाला, चेक करा. व्ह्यूच्या पेजचं नाव काय, रेकॉर्ड व्ह्यू आहे ना. रेकॉर्ड अपडेट झालंय आपलं, फक्त तो एरर काढायचं काम चालू आहे. बघा आता इथे मी जर टाकलं लागतो काहीतरी अपडेट, डेटा अपडेटेड आणि व्ह्यूच्या पेजला आलो. हे बघा हे अपडेट झाले आपलं, करण सुद्धा कृष्णा कपूर आलेले, हे अपडेट झाले. फक्त प्रॉब्लेम काय, आता पण बघा ना, तो एरर ब्लिंक होऊन चाललाय. तर इथं काहीतरी परत दुसरं फीस समजा असं काहीतरी टाकले आणि डेट पण चेंज केली. कृष्णा सुद्धा ह्याचं मी चेंज केलेलं आहे, ते ब्लिंक होऊन जातो बघा, पटकन ब्लिंक होऊन चाललंय. कृष्णा सुद्धा रेकॉर्ड तर झाले, मग ते ब्लिंक होऊन झाले ना, ते एरर काढायचं काम चालू होतं. तिथं तुम्ही एरर रिपोर्टिंग 0 टाकला तरी पण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, पण ते पण बरोबर होतं, पण त्याच्यात का होत नाही मी चेक करते. आय थिंक मेथड गेट घेतल्यामुळेच प्रॉब्लेम येत असेल. रेकॉर्ड अपडेट व्हायले, फक्त ती क्वेरी का चालली नाही माहिती नाही. मी एक वेळेस चेक करते, नाहीतर मग सरळ तुम्ही पण असं एरर रिपोर्टिंग 0 टाका, कारण मला माहिती आहे ते बरोबर आहे, त्याच्यात काहीच चुकलेलं नाहीये. जर नाहीच झालं तर एरर रिपोर्टिंग 0नेच काम बघावं लागेल. रेकॉर्ड आणि व्हायला पाहिजे, चुकलेलं काहीच नाहीये. स्टूड आय डी इक्वल टू इक्वल क्लास ट्राय करते, अदरवाइज एरर रिपोर्टिंग 0 ठेवूयात आपण. डेटाच URL पास होत नाही, का होत नाही काय माहिती. कोड झालाय आपला, त्याचा काही विषय नाही, पण ते का होत नाही त्याच्यामध्ये तर चुकलेलं काहीच नाही. अपडेट रेकॉर्ड, अपडेट रेकॉर्ड, अपडेट रेकॉर्ड इथे पास करून बघायचं का, एक नवीन एक्सपेरिमेंट. चुकीचं नाहीये हे, असं तुम्ही कधी केलं नाही, बट आज ट्राय करून बघते. मी हेच यूज करते, मी जे आता टाकले ते, आणि हे वर्क पण करतं माझ्याकडे. आजच करत नाहीये, काय माहिती का करत नाही. इथे कसं हे कसं चालेल, इथे आपल्याला आयडी टाकावी लागेल.
नाही, अपडेट तर झाले आपलं. मी तरी पण ना चेक करून त्याच्या सेशन मध्ये सांगते काय प्रॉब्लेम यायला. हे बरोबर आहे, याच्यामध्ये चुकलेलं नाहीये काहीच, तरी पण ते का नाही येते काय. म्हणजे तोपर्यंत ते तोपर्यंत आता इथे काय केलं, रेकॉर्डिंगची लिंक दिली, अपडेट, ठीक आहे. समजा आपण इथे फीस टाकली, अपडेट, डेटा अपडेटेड, आणि तो जो एरर लिंक होतो त्यासाठी एरर रिपोर्टिंग 0. आपण हे पण आहे ऑप्शन, बट हे चालायला पाहिजे होतं. फर्स्ट टाइम असं झालं की लाईनच चालली नाही. मी तरी पण चेक करते आणि तुम्हाला सांगते. कदाचित एखाद्या वेळेस काही अपडेट आला असेल, कधी कधी ना PHP मध्ये अपडेट पण येतात, तर एखाद्या वेळेस त्याच्यामध्ये काहीतरी अपडेट झाला असेल, मी चेक करून तुम्हाला त्याच्या सेशन मध्ये सांगते. अदरवाईज सरळ एरर रिपोर्टिंग 0 टाकूनच काम चालवावं लागेल. ठीक आहे, ओके. अपडेट कसं करायचं लक्षात आलं? अजून एकदा सांगते थोडा जर पटकन तरी. काय केलं आपण, इथे एक एडिटचा बटन दिला, या बटनच्या क्लिकवरती आपण काय केलेलं आहे, एका अपडेटच्या पेजला पाठवलेलं आहे, आणि त्या पेजला पाठवताना काय केलं, तिथून आपण क्वेश्चन मार्क स्टुडंट ID पाठवलेली आहे रो ऑफ 0 मध्ये. नंतर या पेजला आपण काय केलेलं आहे, इन्सर्टचा पेज ऍज इट इज कॉपी करून पेस्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर पेस्ट केल्यानंतर URL ला जी ID येते त्या आयडीचा यूज करून आपण त्या टेबलमधून डेटा फेच करून घेतलेला आहे, आणि फेच करून घेतलेला डेटा इथे व्हॅल्यू मध्ये प्रिंट केलेला आहे, जेणेकरून प्रिंट केलेला डेटा इथे असा याच्यामध्ये दिसायला लागेल. का प्रिंट केला, ब्लँक जर ठेवला तर ह्या क्वेरी अशाच ब्लँकच अपडेट होतात आणि त्या फील्ड परत ब्लँक होऊन जातात. त्याच्यानंतर काय केलेलं आहे, आपण एक हिडन फील्ड घेतलेली आहे कोणतं रेकॉर्ड अपडेट करायचं ते दाखवण्यासाठी, आणि याचं जे नेम आहे ते पण खाली आपण इथे गेट करून घेतलेले आहे हे इथे. त्याच्यानंतर आपण अपडेटची क्वेरी टाकलेली आहे, या डेटाबेस मध्ये टेबलचं नेम आहे आणि हे आपण टाकलेलं इथलं व्हेरिएबलचं नेम आहे, आणि ह्याने आपण ह्याला अपडेट करून घेतलेलं आहे आणि इथून न्यूच्या पेजला पाठवलेलं आहे. आणि ह्याच पेजला पण आपण थांबू शकतो, बट आपल्याला ती लाईन, मी एक लाईन ट्राय करत होते ती चालत नव्हती, म्हणून आपण डायरेक्ट न्यूच्या पेजला गेलोय, आणि तो जो एरर ब्लिंक होतोय त्याच्यासाठी एरर रिपोर्ट. ऍक्च्युली तो एरर नाहीये बरं का, तो जो ब्लिंक होतोय ना ते एरर नाहीये. ते काय होतं इथं, हे ब्लँक होऊन जातं ना, तर ते सांगतं मला ही लाईन भेटत नाही, ते सांगत आहे फक्त, बाकी त्याच्यामध्ये एरर काही नाहीये. आणि ही लाईन ते जे ब्लिंक होऊन झाले ते निघतं, मी आता जसं तुम्हाला सांगितलं तसंच निघतं. आजच नाही निघालं, मी चेक करून तुम्हाला उद्याच्या सेशन मध्ये सांगेन काय प्रॉब्लेम. ठीक आहे, सगळ्यांनी तुमचं जे न्यूचं पेज केलेलं आहे ते एकदा अपडेट करून चेक करा.